नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. तर बैलपोळा व पोळा हा सण श्रावण किंवा भाद्रपद अमावस्येला साजरा करण्यात येतो. तर बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा बैलांसाठी मराठी एक सण आहे, ज्यामध्ये ज्यांच्याकडे शेती आहे किंवा बैलजोडी आहे ते त्या बैलांना सजवतात, नटवतात, त्यांना आज पुरणपोळीचा नैवेद्य करतात व ज्यांच्याकडे शेती नाही, बैलजोडी नाही, ते मातीच्या बैलांची आजच्या दिवशी पूजा करतात. तर सरत्या श्रावणामध्ये गोकुळाष्टमी, नागपंचमी, रक्षाबंधन ह्या सणांच्या जोडीलाच पिठोरी अमावस्येला बैलपोळा आपण साजरा करतो. तर आजच्या दिवशी आमच्या घरी पण बैलांची पूजा करणार आहे, म्हणजे मातीच्या बैलांची आम्ही पूजा करत असतो. तसेच बैल जोडी आली तर त्यांची सुद्धा पूजा नैवेद्य करतो. तर आम्ही आजचा सण कसा साजरा करतो ते आपण बघूया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आमची सकाळची सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाची. तर आजचा सण आहे पोळा. त्याच्या पोळ्यासाठी आम्ही पुरण करत असतो. तर पुरणाचं जे कुकर आता लागलेला आहे, जो की तुम्ही त्याच्या शिट्ट्या ऐकल्याच. आणि त्यानंतर आता दाराला तोरण वगैरे लावून आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही केलेली आहे. तर बघूया आम्ही आज बैलपोळ्याचा सण कसा साजरा करतो ते. तर बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी खास असतो, पण आमच्याकडे पण मातीच्या बैलांची आजच्या दिवशी पूजा केली जाते. म्हणून आशिष आणि आश्वी हे दोघे जाऊन पूजेचं सर्व सामान घेऊन आलेले आहे आणि आता आम्ही पूजा करणार आहे. तर बघूया आमची आजची पूजा कशी असते ते. तर अशा प्रकारे आम्ही आजचा हा पोळ्याचा सण साजरा केला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मातीच्या बैलांची पूजा केली. तसेच जे बैल आले होते सजवून त्यांची सुद्धा पूजा वगैरे केली. आणि असंच आमचा आजचा दिवस गेला आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.